राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न. रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी खासदार व लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष महापौर नितीन जयराम पाटील व अभिनव युवक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला 10वी व 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व करिअर मार्गदर्शन शिबिर आगरी समाज हॉल पनवेल येथे दिनांक 4 जून रोजी सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात 10वी व 12वी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्राचार्य विजय नवले सर यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, करिअरच्या विविध संधी, स्पर्धा परीक्षा आणि व्यक्तिमत्व विकास यांविषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना महापौर नितीन जयराम पाटील म्हणाले की लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजासाठी कार्य करणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या जीवनकार्याचा आदर्श विद्यार्थ्यांसह नव्या पिढीने घ्यावा. त्यांच्या कार्यावर आधारित रामपर्व हे पुस्तक उपस्थित सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. ते पुढे म्हणाले की रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक व समाजहिताचे उपक्रम राबविण्यात आलेले असून अनेक संस्था व कार्यकर्ते समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन वर्षभर करण्यात आले. या उपक्रमांमुळे समाजहित जपले गेले असून विद्यार्थ्यांनाही प्रेरणासह सकारात्मक ऊर्जा मिळत आहे. या कार्यक्रमास उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, करिअर मार्गदर्शन आणि प्रेरणादायी वातावरण यांमुळे कार्यक्रम यशस्वीरित्या नियोजनात संपन्न झाला. दरवर्षीच जाणीव एक सामाजिक संस्था आणि अभिनव युवक मित्र मंडळ यांच्यातर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतो आणि यंदा माननीय लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांचं 75वी सर्व रायगड जिल्ह्यामध्ये उत्साहाने साजरी झाली आणि आज आम्ही या दोन्ही संस्थांतर्फे पनवेल शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या इथे आयोजित केला होता. पण नुसता सत्कार आम्ही केला नाही, तर प्राध्यापक विजय नवले यांचं त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने करिअर मार्गदर्शनासाठी त्यांनी उत्कृष्ट असं मार्गदर्शन या मुलांना केलेलं आहे. आणि आपण बघतोच की लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा स्वतःचा जीवन प्रवास हा अतिशय प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनावरील रामपर्व हे पुस्तक आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला भेट दिलं आणि मी माझ्या मनोगतात प्रास्ताविकात सांगितलं की ज्यांना जीवनामध्ये यशस्वी व्हायचंय त्यांनी आवर्जून माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या जीवनावरील रामपर्व हे आवर्जून वाचावं. आपल्या संस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रम आपण राबवत असतो. जसं आपण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा केलेला आहे, पण ह्याच विद्यार्थ्यांना सराव परीक्षा ज्या आहेत, 10वी 12वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं करिअर असतं पुढे, त्यांच्यासाठी काही सराव परीक्षेचा असा काही संकल्प आपण भविष्यात करणार आहोत? खरं तर आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा पहिल्यांदाच या संस्थांतर्फे आयोजित केला. त्याची प्रेरणा आम्ही रामशेठ ठाकूर साहेबांनी जे शैक्षणिक कार्य केलंय त्याच्यातनं घेतली. पण आज अनेक पालक इथे भेटले की आपण नुसता सत्कार नाही केला, तर आमच्या पाल्यांना म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शनही आयोजित केलं होतं. तर प्राध्यापक विजय नवले सर यांची संस्था पुढील परीक्षांच्या तयारीसाठी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहे. निश्चितच सर्व लोकांचे जे सजेशन आहेत त्याच्यावर आम्ही निश्चितच विचार करू आणि पुढील जो कार्यक्रम असेल तो याच्यापेक्षा अधिक पटीने चांगला कसा होईल याच्या दृष्टीने प्रयत्न करू. अनेक सामाजिक संस्थेबरोबरच अनेक संस्था असतील किंवा कार्यकर्ते असतील आणि अमृत महोत्सव एक प्रेरणादायी अमृत महोत्सव पाहायला मिळाला. एकूणच उपक्रम यामध्ये राबवले गेले, कसं पाहता या उपक्रमात? नाही, मी सांगितलंच आहे की लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा जीवन प्रवास जर आपण बघितला तर शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलेलं आहे. स्वतःचं व्यवसाय हा अतिशय उच्च पातळीवर नेऊन ठेवतानाच सामाजिक भान म्हणून राजकीय क्षितिजावर अतिशय उच्च पदावर असताना त्यांनी निवृत्ती घेतली आणि स्वतःला शैक्षणिक क्षेत्रामध्ये झोकून दिलं. अनेक शैक्षणिक संस्था त्यांनी उभ्या केलेल्या आहेत. रयत शिक्षण संस्थेला सुमारे 150 कोटीच्या देणग्या त्यांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडनं अनेक संस्थांनी प्रेरणा घेतल्या. त्यातल्याच आजही आमच्या 2 संस्थांनी प्रेरणा घेतल्या. रामशेठ ठाकूर यांच्याशी आपले जवळचे संबंध आहेत आणि त्यात आपल्या कार्यातून एक आपल्याला महापौर पद पाहत केलं आहे. एकूणच कसं पाहत आहे?
माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असतील, आमचे सन्मान्य नेते आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील, यांनी जो माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांवर जो विश्वास टाकलाय, तो नक्कीच विश्वास या पनवेलकरांच्या सर्वांच्या सहकार्याने, माझ्या सर्व सहकारी नगरसेवकांच्या मदतीने मी निश्चितच त्यांचा विश्वास सार्थ ठरवीन असा मला विश्वास वाटतो. पावसाळा येत आहे आणि आपण अनेक ठिकाणी पाणी करून पाणी पुरणार नाही याची काळजी घेणार. भविष्यात कशा प्रकारचा पनवेलचा विकास असेल आणि पनवेल एक सुंदर पाहायला मिळेल. पनवेलची नालेसफाई स्वच्छ होण्याच्या दृष्टिकोनातून मी निश्चितच प्रामाणिकपणे प्रयत्न माझ्या सर्व प्रभागातील सहकाऱ्यांच्या नगरसेवकांच्या वतीने मदतीने करत आलेलो आहे. आजही मी प्रभाग 9 आणि प्रभाग 14 असा दोन्ही प्रभागांचा सकाळी आढावा घेतला, तेथील नालेसफाईची पाहणी केली, सर्व नागरिकांच्या सूचना घेतल्या. मी दावा करणार नाही की पनवेल तुंबणारच नाही, पण जे आधीचं जे प्रमाण होतं ते निश्चितच या आमच्या आढावा दौऱ्यांमुळे निश्चितच त्याचं प्रमाण कमी होईल. जागोजागी खोदकाम चालू आहे, एलपीजी जाते आहे, गॅसची लाईन चालू आहे. गॅसच्या लाईनीमुळे जे अडथळा एखादा निर्माण होते, काही ठिकाणी ठराविक ठिकाणी काळजी घेतली जात नाही. तर याच्यामध्ये समाजामध्ये सामना आहे का, काय मला द्यायचं आहे? युद्धामुळे जी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे महानगर गॅसला केंद्र शासनाच्या वतीने 30 जून पर्यंत खोदण्याची परवानगी दिलेली आहे. त्यामुळे निश्चितच पनवेलकरांना किंवा आजूबाजूच्या जे कळंबोली असतील कांबळे या नागरिकांना थोडा त्रास सहन करावा लागतोय, पण हा एक बाजूला गॅस हा त्यांच्या घराघरामध्ये जाणार आहे, ही निश्चितच चांगली बाब आहे. परंतु त्याच्या मागे रस्ते दुरुस्तीची मोहीम सुद्धा आम्ही हाती घेतलेली आहे. जसं जसं महानगर गॅसचं काम पुढे जाईल, आम्ही पनवेल महानगरपालिका रस्ते दुरुस्ती निश्चितच करणार आहोत.